आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या राज्याला वेध लागले ते नव्या आमदारकीचे. विधान परिषदेवर तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर 14 आमदार आता निवडून येणार आहेत, नियुक्त केले जाणार आहेत. एप्रिल आणि मे मध्ये विधानसभेतून विधान परिषदेवर 9 आमदार निवडून द्यायचे आहेत. याशिवाय राज्यपाल नियुक्त जे आमदार आहेत ते सुद्धा अजून 5 जागा रिक्त आहेत. त्यामुळे ते 5 आणि हे 9 असे तब्बल 14 नवीन आमदार एप्रिल महिन्यात मिळण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सध्या फिल्डिंग लागली की यामध्ये आपली वर्णी लागावी. अर्थात यामध्ये सर्वाधिक संधी मिळणार आहे ती महायुतीलाच. महाविकास आघाडीला 14 मध्ये एक किंवा जास्तीत जास्त दुसरी जागा मिळू शकते. त्यामुळे इतर सगळ्या ज्या जागा आहेत त्या महायुतीच्या, विशेषतः त्यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. आता मे महिन्यात जे आत्ता 9 सदस्य आहेत त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. जे उपसभापती नीलम गोरे आहेत, संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय केणेकर, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आणि राजेश राठोड हे सगळे आता निवृत्त होतील आणि त्यांच्या जागी एप्रिल महिन्यात नवीन 9 सदस्य निवडून येतील. त्यामध्ये साधारणतः एकूण पक्षाच्या बळाचा जर विचार केला, संख्येचा विचार केला तर भाजपला सर्वाधिक 4 जागा मिळणार आहेत. राष्ट्रवादीला 2 आणि शिवसेनेला 2. पण राष्ट्रवादीला 2 निवडून आणताना मदत घ्यावी लागणार आहे ती मित्र पक्षांची. त्यामुळे साधारणतः 8 जागा या महायुतीला आणि 1 जागा ही महाविकास आघाडीला सहज मिळेल. दुसऱ्या जागेसाठी मात्र प्रचंड प्रयत्न करावे लागतील. आपण पाहूया आता पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागातून या 9 मध्ये कोणाची वर्णी लागू शकते त्याची सुरुवात करूया. अर्थात कोल्हापुरातून गेले 2 वर्षे जे प्रतीक्षा करतायत आमदारकीची ते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुरेश हाळवणकर. यापूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घोषणाच केली की एप्रिलमध्ये सुरेश हाळवणकर आमदार होणार. यापूर्वी अनेकदा त्यांना शब्द दिला गेलेला आहे. त्यामुळे हा शब्द आता कदाचित एप्रिल महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय महेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष, हे सुद्धा इच्छुक आहेत. त्यांचंही नाव सातत्यानं चर्चेत येत असतं. पण सध्या तरी प्राधान्य आहे ते सुरेश हाळवणकर यांनाच, म्हणजे भाजपच्या वतीनं. आणि राष्ट्रवादीच्या वतीनं जर संधी देण्याचा निर्णय झाला तर माजी आमदार राजेश पाटील यांची वर्णी लागू शकते. कारण अजितदादांचं एक स्वप्न होतं की राजेश पाटील यांना आमदार करायचं आणि मगच फेटा बांधायचा. आता तर राष्ट्रवादीनं अजितदादांचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं तर माजी आमदार चंदगडचे राजेश पाटील यांना यामध्ये संधी मिळू शकते. महायुतीच्या वतीनं ही 2 किंवा 3च नाव आहेत, यातील एखाद्याला संधी मिळेल. म्हणजे सध्या विधानसभेचे 10 आमदार, विधान परिषदेचे 2 आमदार कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. हा 13वा आमदार नेमका कोण याची उत्सुकता निश्चित कोल्हापूरला आहे. 13वा आमदार मिळण्याची शक्यता अधिक आहे. शेजारच्या सांगली जिल्ह्यात इच्छुकांची मोठी संख्या आहे आमदार होण्यासाठी. मुळात या जिल्ह्यात तब्बल 11 आमदार आहेत, जे 8 विधानसभेचे आहेत आणि 3 विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे आणखी संधी मिळणार का हाही प्रश्न आहे. तरीही आपण काही इच्छुकांच्या नावावर चर्चा करूया. त्यात पहिलं नाव आहे विट्याचे माजी नगराध्यक्ष, ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना शब्द दिला गेला, त्यांनी आता मागणी सुरू केली. वैभवदादा पाटील हे विट्याचे माजी नगराध्यक्ष, त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, तशी चर्चा सुरू आहे. आणखीन एक अतिशय महत्त्वाचं नाव आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम.
भाजपच्या वाटेला 4 जागा आहेत, त्यातली एखादी जागा मित्र पक्षाला द्यायचं ठरलं तर समित कदम यांचं नाव आघाडीवर असू शकेल. कारण जनसुराज्य मध्ये ते काम करत असल्या ती भाजपची त्यांची जवळीकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीकता पाहता समित कदम यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय कार्यकर्त्याला संधी असा जर निर्णय झाला तर मकरंद देशपांडे जे पक्षाचं अनेक वर्षे काम करत आहेत, संघटक आहेत, त्यांचंही नाव आघाडीवर येऊ शकतं. विधानसभा निवडणुकीत ज्यांनी माघार घेतली आणि जेव्हा त्यांना शब्द दिला की आपल्याला विधान परिषदेमध्ये संधी देऊ, ते सम्राट महाडिक या स्पर्धेत निश्चितपणे आहेत. याशिवाय राहुल महाडिक हे सुद्धा प्रयत्न करत आहेत. सम्राट महाडिक स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जी काही निवडणूक आहे विधान परिषदेची ते सुद्धा लढा देऊ शकतात. आणखीन एक महत्त्वाचं नाव आहे, गेले अनेक वर्षे चर्चा सुरू आहेत, जे जतचे नगराध्यक्ष रवींद्र आरळी. पश्चिम महाराष्ट्रात लिंगायत समाजाचं नेतृत्व भाजपला कोणाच्या तरी हातात द्यायचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाचं नेतृत्व म्हणून डॉक्टर रवींद्र आरळी यांचं नाव पुढे येऊ शकतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नही सुरू झाले आहेत. भाजपचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला संधी द्यावी, त्यामुळे तेही नाव या चर्चेत येऊ शकतं. सोलापुरातून सध्या तरी राम सातपुते आणि प्रशांत परिचारक ही 2च नाव आहेत. राम सातपुते यांना ही संधी मिळू शकते. साताऱ्यात शेखर गोरे यांचं नाव चर्चेत आहे, इतर फारशी नावं चर्चेत सध्या तरी नाहीत. धैर्यशील कदम यांचंही नाव चर्चेत येऊ शकतं. ज्या एकूणच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागातनं 1 किंवा 2 नेत्यांना आमदार म्हणून संधी मिळू शकते. हे सगळं होत असताना भाजपचा आपल्याला अनुभव आहे. धक्कादायक नावं मध्यंतरी जे खासदार नियुक्त झाले ती कोणाच्याही चर्चेत नसलेले 2 नावं खासदार म्हणून भाजपनं निवडली. असाच धक्का यामध्ये सुद्धा निश्चितपणे मिळू शकतो, देऊ शकतात. राज्यपाल नियुक्त जे विधान परिषद सदस्य आहेत त्यामध्ये सुद्धा भाजप किंवा महायुती असे धक्कादायक नावं घेऊ शकते. त्यामुळे ही धक्कादायक नावं कोणती असू शकतील या संदर्भात सुद्धा आपण निश्चितपणे चर्चा करूया. निवडणुकीला 10-15 दिवस वेळ आहे, जे साधारणतः एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वगैरे ही निवडणूक होईल. तेव्हाच कोल्हापूरला 13वा आणि सांगलीला 12वा आमदार मिळणार का, सोलापूरचा आमदार मिळणार का, साताऱ्याला संधी मिळणार का, पश्चिम महाराष्ट्रात नेमकं किती आमदार या एकूण निवडणुकीत मिळणार याची उत्सुकता निश्चित आहे. बघूया आपण काय होते ते. आता प्रतीक्षा आहे नव्या आमदाराची. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.